पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 21,413 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे चालू आहे। 10 फेब्रुवारी पासून फॉर्म चालू आहे आणि 3 मार्च 2025 से फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म भरताना प्रेफरन्स कशा प्रकारे टाकायचे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती जे आपल्याला प्रेफरन्स कशा प्रकारे टाकायचे आहे आणि सही तरीका काय ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की आपण या ठिकाणी कशा प्रकारे फॉर्म भरला पाहिजे। आणि तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरायला गेले तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो सायबर कॅफेवाला जास्त प्रेफरन्स टाकून देत नाही, तर तो फक्त कमी प्रेफरन्स टाकून देते आणि मोकळा होऊन जाते। कसं आहे, आपण जर जास्त प्रेफरन्स टाकले तर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जास्त टाइम लागते फॉर्म भरताना, तर मोबाईल मधूनच तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा। मोबाईल मधूनच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म भरताना प्रेफरन्स कशा प्रकारे टाकायचा याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला बा, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 21,415 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये जे आहे इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेज होणार आहे, 10वीच्या टक्क्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला जास्त टक्के असेल 10वी मध्ये तर तुमचं सिलेक्शन नक्की या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर या भरतीची फी सुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे। जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे। तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की 100 रुपये फी ठेवण्यात आली आणि एससी एसटी कॅटेगरीला 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे। तर कसं फॉर्म भरून द्यायचा कसं आता ते तेवढं किस्मतवर आपल्याला ठेवायचा, कधी कटअप कमी सुद्धा जातो, कधी कटअप जास्त सुद्धा जातो, एक लक्षात ठेवा। तर त्यांच्यावर आहे ते, ठीक आहे। भरायला आपल्याला जास्त या ठिकाणी पैसे लागत नाही, ठीक आहे। ज्यांना सुद्धा भरायचं असेल तर भरू शकता आणि आपण फॉर्म भरत असेल तर मोबाईल मधूनच फॉर्म भरा। आणि प्रेफरन्स देताना आपल्याला प्रेफरन्स कसे द्यायचे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये आता समजून जा। एक जे विद्यार्थी मित्रांनो डिव्हिजन आहे, ठीक आहे। जसं गोवा डिव्हिजन, आता गोवा डिव्हिजनला जर पाहिलं आपण तर तिथं 40 जागा आहे, ठीक आहे टोटल। आणि एससी कॅटेगरीच्या 10 जागा, एसटीच्या 10 आहे, ओबीसी ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या 10 जागा आहेत। तर सर्वात पहिले आपल्या कॅटेगरीच्या 10 जागेवर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा पहिले बीपीएम पदाला प्रेफरन्स द्या। त्यानंतर आपण 10 पर्यंत प्रेफरन्स दिल्यानंतर 11 पासून यूआर कॅटेगरीला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे। तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे। आणि अशा प्रकारेच तुम्हाला सर्व जेवढ्या पण यूआर कॅटेगरीच्या जागा आहेत तेवढ्या याच्यावर प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहे, ठीक आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे प्रेफरन्स टाकायला लागते याबद्दल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ग्रामीण डाक सेवक भरतीत आपल्याला प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायचा आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही की फॉर्म भरताना प्रेफरन्स कसा द्यायचा आहे। तर बघू शकता सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करायचा, मी डिव्हिजन सिलेक्ट केलाय। त्यानंतर आता मला एसटी कॅटेगरीसाठी या ठिकाणी फॉर्म टाकायचा, तर एसटी कॅटेगरीला सर्वात अगोदर प्रेफरन्स मला द्यावा लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता एसटी कॅटेगरीसाठी सर्वात अगोदर बीपीएम पदाला आपल्याला या ठिकाणी जे आहे प्रेफरन्स द्यायचा। तर बीपीएम पद बघू शकतो तुम्ही एसटी कॅटेगरीचं या ठिकाणी एबीपीएम झालं, ठीक आहे। तर आपल्याला बीपीएमचं पद पाहिजे, ठीक आहे। तर बीपीएमचं एक या ठिकाणी पद आहे एसटी कॅटेगरीसाठी, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर हे जीडीएस बीपीएमचं आहे, तर या ठिकाणी मी 1 नंबर दिला प्रेफरन्स त्याला। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे पण एबीपीएमचं असेल तर त्याला आपल्याला या ठिकाणी एबीपीएम असेल डाक सेवक त्याला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे। तर एसटी कॅटेगरीचं एक आपण प्रेफरन्स दिला, त्याचबरोबर या ठिकाणी एक जागा आहे, तर या ठिकाणी दुसरा प्रेफरन्स आपण दिलेला आहे। त्यानंतर इथं एक जागा आहे, तर इथंचा एक प्रेफरन्स आपण देऊन दिलेला आहे। त्यानंतर इथंचा एक जागा आहे एसटी कॅटेगरीचे 3 झाले। त्यानंतर पहा एसटी कॅटेगरीचे इथं एक जागा, तर या ठिकाणी चौथा प्रेफरन्स आपण देऊन दिलं। त्यानंतर पहा या ठिकाणी
त्यानंतर बघू शकता तुम्ही एस टी कॅटेगरीचं, तर 4 नंबर या ठिकाणी देऊन दिलं बघू शकता तुम्ही या ठिकाणी एस टी कॅटेगरीचे 2 झालं, 3 झालं, ठीक आहे. त्याचबरोबर पहा हे 4थं पद या ठिकाणी आहे. 4थं पद या ठिकाणी तुम्ही बघू शकता एस टी कॅटेगरीत आहे, ठीक आहे. तर हे 4 जागा या ठिकाणी एस टी कॅटेगरीच्या आहे. आता 5व्यापासून आपल्याला यू आर कॅटेगरीला प्रेफरन्स द्यावं लागणार आहे. 4 आपण या ठिकाणी दिलेला आहे प्रेफरन्स. आता 5वं प्रेफरन्स आपल्याला या ठिकाणी यू आर कॅटेगरीला द्यायचा आहे. तर बघू शकता इथून 5व्यापासून चालू करावं लागणार आहे. 6 हे यू आर कॅटेगरीसाठी जागा आहे. 7 तर इथं आपण या ठिकाणी फॉर्म टाकत आहे, ठीक आहे. 7 त्याचबरोबर 8 त्यानंतर पहा 9 यू आर कॅटेगरीला आपण या ठिकाणी जागेवर फॉर्म टाकत आहे एस टी कॅटेगरीचा, ठीक आहे. त्यानंतर 10 त्याचबरोबर पहा 11 त्यानंतर पहा 12 यू आर कॅटेगरी, त्याचबरोबर पहा या ठिकाणी 13 त्याचबरोबर 14 त्यानंतर 15 त्याचबरोबर 16 17 इथं सुद्धा यू आर कॅटेगरीचं पद आहे. 18 त्यानंतर इथं सुद्धा पद आहे. 19 इथं सुद्धा यू आर कॅटेगरीचं पद आहे. 20 इथं सुद्धा यू आर कॅटेगरीचं पद आहे. 21 त्यानंतर पहा 21 22 इथं सुद्धा यू आर कॅटेगरीचं पद आहे. त्यानंतर इथं सुद्धा 23 बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला जे या ठिकाणी यू आर कॅटेगरीला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे. आता तुम्ही एस सी कॅटेगरीचे असाल तर सर्वात पहिले आपल्या एस सी कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. जेवढ्या पण जागा असेल 3-4, ठीक आहे. जेवढ्या जागा असेल तेवढा एस सी कॅटेगरीला प्रेफरन्स द्यायचा आणि सर्वात अगोदर BPMला द्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ABPM झालं डाकसेवक्याला प्रेफरन्स द्यायचा जसं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. आणि हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे यू आर कॅटेगरीचं पद आहे, आता 3-4 आपल्या कॅटेगरीच्या पण जागा टाकल्या, 4 जागा टाकून दिल्या आणि 5व्यापासून आपल्याला यू आर कॅटेगरीला प्रेफरन्स देणं या ठिकाणी चालू करावं लागणार आहे, ठीक आहे. तर ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा अशाच प्रकारे फॉर्म भरू शकता. EWS कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला प्रेफरन्स देता येते. आणि जे यू आर कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर यू आर कॅटेगरीच्या मुलांना एस सी कॅटेगरीमध्ये फॉर्म टाकता येत नाही, कारण की एस सीची जागा एस सी कॅटेगरीच्यासाठी राखीव आहे. यू आर कॅटेगरीच्या मुलांना ओबीसी कॅटेगरीमध्ये फॉर्म प्रेफरन्स देता येत नाही, कारण की ते ओबीसी कॅटेगरीसाठी जागा राखीव आहे. आणि यू आर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना EWS मध्ये फॉर्म टाकता येत नाही, कारण की ते यू आर कॅटेगरीसाठी जागा राखीव आहे. त्याचबरोबर यू आर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एस टी कॅटेगरीसाठी प्रेफरन्स देता येत नाही, कारण की ती जागा एस टीसाठी राखीव आहे. यू आर कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना PWD मध्ये प्रेफरन्स देता येत नाही, कारण की ते PWD कॅटेगरीसाठी जागा राखीव आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे. तर